हाय हॅलो नमस्कार, मी समृद्धी केळकर म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतली कृष्णा कोल्हापुरे. आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी रेडी होते. एरवी एवढा मेकअप कृष्णा कधीच करत नाही, ऑलमोस्ट नो मेकअप लुक असतो, पण आज आज स्पेशल काहीतरी आहे, सो एवढं तर बनतंच ना. आता बाकी रेडी झाली आहे, हळद कुंकू हे तर घातलेलंच आहे. बाकी ज्वेलरी वगैरे डिसाईड करायची आहे, बघूयात काय छान दिसतंय, काय सूट होतंय. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. नवीन मालिका येते 7 तारखेपासून दुपारी 1 वाजता. तब्बल 2-2.5 वर्षानंतर मी पुन्हा एकदा मालिका विश्वात येते. सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे, खूप जास्त प्रेशर आहे. कसं होईल, काय होईल. जेवढं प्रेम मला कीर्तीला मिळालं, कीर्तीने मला मिळवून दिलं, तेवढंच प्रेम या भूमिकेवरही लोक करतील. कृष्णा मालिकेमध्ये काहीच ऑलमोस्ट नाहीच आहे मेकअप. फक्त कॅमेरासाठी जेवढा बेस लागतो तेवढं करावं लागतं, म्हणजे तेवढंच फक्त कृष्णा कॅरेक्टर करते. पण आता म्हटलं तसं एक सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, सो थोडीशी रेडी होते. आणि मी मेकअप नाही करत, माझा गणतो कधी कधी बऱ्याचदा, म्हणून मी दादांकडनंच करून घेते. आत्ताही त्यांनीच केला आहे. आणि बाकी लुक म्हणाल तर मी खूप दिवसानंतर अशी रेडी झाली आहे, कारण कृष्णा कॅरेक्टर करता करता तुम्ही प्रोमोजमध्ये पण पाहिलं असेल, एक मेसी बन आहे, ती शेतकरी आहे, त्यामुळे त्यांना त्या कॅरेक्टरला तिचं दिसणं कसं राहणं तिचं काही पडलेलं नाही आहे. सो आज काहीतरी स्पेशल आहे. सो आज आमच्या ताई खुश झाल्यात की हां काहीतरी करता येतं आहे मला वेगळं. सो यस, बस आता ज्वेलरी वगैरे पण काहीच घातलं नाही. तुम्ही प्रोमोमध्ये बघाल की एक काळा धागा घालते ती सतत कायम, तेवढंच आहे तिच्या आयुष्यात जे आहे ते. सो यस, आज काहीतरी वेगळं नटायची संधी मिळते. सो आय एम व्हेरी हॅपी. मला एकतर मेकअप करायला आवडतो, नाही असं नाही आहे, पण तो थरावर थर नाही आवडत. मला फक्त जर मला सांगितलं की 2-3 मेकअप प्रॉडक्ट चॉईस कर जर तुला झालं तर आयब्रो फिलिंग, काजळ आणि लिप बाम किंवा वगैरे वगैरे, बस दॅट्स इट. म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये मी वेगळं फार काही वापरत नाही. बेस वगैरे तर नाहीत. अगदी फंक्शनला वगैरे जायचं असेल तर थोडासा, त्याच्या पलीकडे नाही आवडत मला एवढं. मी रोज मी म्हटलं तसं लिप बाम एक कायम असतो माझ्या पाऊचमध्ये, निव्हियाचा, फार काही नाही आहे. एक लिप बाम कंटिन्यू असतो. एक ही शेड आहे, हे बघ, हॉट न्यूड लिहिलं आहे, त्याला काही नाही, ऑलमोस्ट नाही. ही शेड कृष्णा वापरते कारण ती नसल्यात जमा आहे. आणि एक नार्सची एक शेड आहे जी मी आत्ता लावली आहे. ह्या 3 गोष्टी माझ्याकडे कायम असतात. आणि एक लिप पेन्सिल आहे, बस दॅट्स इट. ती पण न्यूड आहे, बाकी नाही. बाकी गॉडी मेकअप मला समृद्धी म्हणून पण नाही आवडत, आणि आता कॅरेक्टरला तर नाहीच नाही. बस एवढंच आहे. हां, ही पण एक आहे आणखीन, ती पण कधी कधी छान. ती पण ऑलमोस्ट सगळ्या सेमच दिसतात माझ्या पाऊचमध्ये असलेल्या शेड्स, कारण सगळ्या न्यूडमध्ये आहेत आणि मला तेच खूप जास्त आवडतं. हां, आता रिसेंटलीच जो प्रोमो आउट झाला आहे लाल साडीमधला, तर कीर्तीला पण सेम कॉम्बिनेशन होतं. लोकांनी आता ते एडिट करून पाठवलं की सेम ग्रीन अँड रेड आता पण. सो आत्ता हेअरस्टाईल ह्या कॅरेक्टरला तर नाहीच आहेत, आत्ता तरी नाही आहे. जोवर मी शेतीत आहे काही घडत नाही. आता लग्न झाल्यानंतर मे बी तिचा लुक बदलेल, पण अशी हेअरस्टाईल असं काही नाही आहे. आता कीर्तीच्या कॅरेक्टरला माझे एवढे केस होते, लॉंग हेअर होते, जे मी कट केले. सो आता हे आहेत ते एवढेच आहेत. आणि आत्ता आज मी हाऊस भागवते माझी रेडी होण्याची. बाकी बन त्याच्या पडे बऱ्याचदा असं होतं, आमची ताई पण करते क्या बाल करते हे. माझं असं झालं की अगं शेतीत काम करते मी, लाकडं फोडते, ते कसं चकचकीत कसं असेल, नाही राहू देत, पसारा तर पसारा. मला असं वाटतं की बरोबर आहे, बऱ्याचदा असं होतं की आपण टेलिव्हिजनमध्ये टी व्हीवर छान प्रेझेंट होणं गरजेचं असतं, पण माझ्या मते ते कॅरेक्टरला जातं की नाही हे मी फार विचार करते. म्हणून टचअप पण बऱ्याचदा मी करत नाही, कारण आता आउटडोअर शूट असताना मेकअप अख्खा मेल्ट होतो, केस खराब होतात. शेतीत काम करताना मी दाखवली आहे. सो
मला असं वाटतं की कॅरेक्टरला सूट होणारं, त्याला जाईल असं जर लोकांना दिसलं ना तर ते कॅरेक्टर पटकन आपलंसं होतं. नंतर तुम्ही कधी पाहिलंय का शेतात काम करणारी व्यक्ती एकदम मस्त ब्लश ऑन, लिप बाम, लिपस्टिक वगैरे, ते नाही, ते आपल्याला अपीलच होत नाही की अरे शेतीत काम करते ती, असं कसं एवढी रेडी होऊन जाईल वगैरे वगैरे. सो मी या छोट्या गोष्टींचा जरा विचार करते, मला आवडतं. तर खूप वर्षांनी मी पुन्हा एकदा मालिका विश्वात येते. नवीन मालिका तुमच्या भेटीला घेऊन, हळद रुसली कुंकू हसलं, दुपारी 1 वाजता 7 जुलैपासून नक्की बघा, फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू, बाय.